आणि काहीतरी आम्ही बोलत होतो आणि याने मला प्रपोज केलं की आय लव्ह यू. आणि मी इतकी शॉक झाले. मी दुसऱ्याकडे बघितलं आणि तो म्हटला मी टू. आम्हाला असं समजलं की तुझ्या फॅमिलीमध्ये 22 मेंबर्स आहेत. इसे जिल्हा घोषित कर. मला 3च डायलॉग होते, आ उफ बचाव. म्हणजे मित्राने प्रपोज केल्यानंतर नाही, तुम्ही चेकमेट होता. मला ती गोष्ट मिळाली होती जी लहानपणापासून मी शोधत. आणि ज्या फोटोजवर माझं लग्न झालं असतं त्या फोटोजवर धड इंग्लिश येते, न धड मराठी, न धड हिंदी. आय लव्ह सारी. आय लव्ह सारी. लाईक हाय अनुष्का. हॅलो. लॉलीपॉप शो मध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू सो मच. सो आम्ही आमच्या प्रमुख पाहुण्याचं एका शायरीमधून त्यांचं स्वागत करतो. ओ वाव वाव. इर्शाद. ओके. सो तुझ्यासाठी खास शायरी आम्ही लिहिलेली आहे. इंजिनिअरिंगच्या वर्गातून कलेच्या रंगमंचावर आली. इंजिनिअरिंगच्या वर्गातून कलेच्या रंगमंचावर आली. कधी लक्ष्मी अमूल्या तर कधी लाडकी पिऊ झाली. प्रत्येक मालिकेत तिच्या अभिनयाच्या छटा ती उमटते. अशी आपली लाडकी अभिनेत्री अनुष्का सगटे. लवली यार, लवली. थँक्यू सो मच. यानेच कळतंय तू फुल अभ्यास वगैरे करून. फुल स्टडी केली. आमच्या टीमने तर खूप हार्डवर्क केलं तुझ्यावर. थँक्यू यार, थँक्यू. पॅरलली आपले जे स्पॉन्सर्स आहेत, ग्लॅमर ब्युटी स्टुडिओ म्हणून त्यांचं पुण्यामध्ये वाकडलं ब्रांच आहे. ओ वाव. सो त्यांनी तुझ्यासाठी हे खास गिफ्ट वाउचर प्रोव्हाइड केलंय. थँक्यू. एनी टाइम तू सर्व्हिस घेऊ शकतेस त्यांची जाऊन. लाईफ टाइम मध्ये 1 टाइम फ्री. थँक्यू. सो फॅमिली पासून आपण सुरुवात करूया. आम्हाला असं समजलं की तुझ्या फॅमिलीमध्ये 22 मेंबर्स आहेत. इसे जिल्हा घोषित करतो. तर याच्याबद्दल तुला काय सांगायचं? अरे हे तर म्हणजे प्रत्येक सेटवर याचं काय म्हणतात, याचे मीम्स बनतात आमच्या सेटवर की 22 जणांची फॅमिली आहे, मग ह्याला जिल्हा घोषित करा. अरे 2 क्रिकेटच्या टीम्स आहेत, विच इज देअर. म्हणजे बट मला खूप आय फील व्हेरी लकी की मी 22 जणांच्या जॉईंट फॅमिली ह्या कन्सेप्ट मध्ये वाढल्या गेली आहे. कारण त्याचे खूप फायदे पण होतात. यू गेट टू लर्न पीपल. तुम्हाला लहानपणापासूनच खूप लोकांचा स्टडी तुम्ही करू शकता. एका अर्थी काय म्हणतात, खूप जणांची सायकोलॉजी आपल्याला कळते याच्यातून. की लाईक 5 भाऊ आहेत. मला सख्खी आत्याही नाहीये, सख्खी मावशी नाहीये. 5 भाऊ आहेत. 5 जणांच्या 5 आणि त्यांचे आम्ही सगळे 10. प्रत्येकाला 2 एक मुलगा, एक मुलगी, एक मुलगा, एक मुलगी. ते पण बॅलन्स्ड आहे. आम्ही 5 बहिणी, एक मुलगी असंच आहे. हो. म्हणजे थोडस एका ठिकाणी बॅलन्स आहे, पण तो दुसऱ्याने मग भरून काढले. सो असं आहेच. त्यामुळे आम्ही सगळे कझिन्स सुद्धा 5 बहिणी आणि 5 भाऊ असे आहोत. सो असं माझं कुटुंब आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सेटवरही खूप माणसं असल्यामुळे मला असं काही वाटत नाही. मला असं वाटतं मी खूप इझिली अंडरस्टँड करू शकते. आणि बिकॉज ऑफ दॅट ना, एक काय म्हणतात, यू बिकम एम्पॅथेटिक. आपल्याला खूप पटकन समोरचा माणूस कळतो आणि आपल्याला कळतं याच्यासोबत कसं राहायचंय. किंवा खूप जण तुझ्या सोबत राहिलेले असल्यामुळे तुला समजले जास्तीत जास्त लोक. आणि तसे 22 जण आहोत, पण बघायला गेलं तर आम्ही 24 आहोत. अच्छा, कसं काय? 2 डॉग्स आहेत माझ्याकडे. ओके. त्यांना सुद्धा येस डेफिनेटली. सो एक लॅब आहे आणि एक लहासा ऍप्सो आहे. सो लॅब मोठा आहे आणि लहासा लहान आहे. ती फिमेल आहे आणि तो मेल आहे. त्याचं नाव ब्रिझो आहे आणि हिचं नाव लोला आहे. आणि वेल ट्रेंड असतात ना ते. हो. तो तसा असा म्हणजे काय म्हणतात, तसा वेल ट्रेंड नाहीये. पण म्हणजे आमच्या घरी चोर आला तर मला वाटतं आमची कुत्र सांगतील की इथे इतके लवेबल आहेत. ते सांगतील इथे पैसे ठेवले, तिथे ठेवले. पटकन आवराणी जा. सो आम्हाला अशी खबर आहे की तू सिंगर होण्यासाठी प्रॉपर तयारी केली होतीस आणि रिस्पेक्टिव्ह तू त्याची एक्झामही दिलीस. तर तो प्लॅन ड्रॉप का केलास, हा काय विषय? प्लॅन ड्रॉप केला असं नाहीये. मी लहानपणापासून जे काही केलं ना, म्हणजे अभ्यास असू देत
गाणं असू दे, थोडाफार डान्स जो मी केलेला आहे, तर ते मी खूप असं ऑनेस्टली केलेलं. मी नेहमी ऑनेस्ट एफर्ट्स टाकलेले. पण तुला खरं सांगू का, मला कधीच माहिती नव्हतं मला काय बनायचं. अच्छा. मला नेहमी माहिती होतं मला काहीतरी करायचंय लाईफ मध्ये, पण काय बनून करायचंय मला ते खरंच नव्हतं. आणि ऑब्व्हियसली की ऍक्टिंग करायची आहे, दिस वॉज नॉट द पार्ट ऑफ माय प्लॅन. रादर आय नेव्हर हॅड एनी प्लॅन. आणि इव्हेंच्युअली गोष्टी होत गेल्या. आणि मला मी गाणं शिकले, कारण गाण्याचे संस्कार हे माझ्या फॅमिलीमधूनच माझ्यावर झाले होते. माझे मोठे काका गातात, माझे 3 काका गातात ऍक्च्युली. हो, माझे वडील इव्हेंट मॅनेजर आहेत. आणि माझे 4थ्या नंबरचा काका, तू आता क्रोनॉलॉजीच कर, 4थ्या नंबरचा काका तो साऊंड इंजिनियर आहे. आणि असं आमचा स्वरविहार नावाचा एक ग्रुप आहे. हो, तर गाणं लहानपणापासून घरीच होतं. म्हणजे घरातूनच गाण्याचे संस्कार, सुरांचे संस्कार हे कुठेतरी झाले होते. रिदम असू दे किंवा सूर असू दे, तो कानावर पडलेला होता आणि तशी ती सुरुवात झाली होती. आणि गाणं म्हणजे आम्ही 10 जे काय म्हणतात भाऊ बहिणी भावंड आहोत, 10 भावंड जे आहोत, त्याच्यापैकी मला वाटतं जवळपास सगळे गाणं शिकलेले. अच्छा. आणि मी, माझी मोठी बहीण आणि माझी लहान बहीण म्हणजे रेणू, अनु आणि पायल, तर आम्ही तिघी प्रॉपर शास्त्रीय संगीत शिकलेलो आहोत. म्हणजे आम्ही ते तबला आणि पेटीचे क्लासेस, म्हणजे जिथे तबला वादक असतो, हार्मोनियम असतो, असं प्रॉपर शास्त्रीय संगीत शिकलेलो आहोत. आणि तिघींचाही विशारद झालेला. पण तुला सांगते, आमच्या नंतरची जी पिढी होती ना, म्हणजे माझा भाऊ आणि अजून एक भाऊ, त्यांना आम्ही पाठवलं की तुम्हालाही आता गाणं शिकायचंय वगैरे. ते गेले, ते शाळेत होते 1ली 2रीत वगैरे. आणि त्यांना वाटलं की आता गाण्याचा क्लास म्हणजे म्युझिक क्लास म्हणजे एकदम हातात एकदम गिटार वगैरे काहीतरी येईल, आम्ही आता एकदम ड्रम्स वगैरे वाजवणार. तर त्याही मी तयार होऊन गेले. आणि गेल्यानंतर कळलं की अरे इथे तबला आणि पेटी आणि तानपूर आहेत. तर ते नंतर तितकं मला असं वाटतं वर्क नाही झालं. पण अशी गाण्याची सुरुवात झाली. गाणं लहानपणापासून शिकले. नाटक त्या मानाने मी खूप कमी केलं होतं. मला असं आठवतं, मी शाळेत असताना एका नाटकामध्ये काम केलं होतं. नाटकाचं नाव होतं लकडहरा. लकडहरा. ती नाही करे ती गोष्ट की लाकूड तोड्याची, ती हिंदीत होती. तर मी इंग्लिश मीडियमची ना, तर लकडहराची गोष्ट होती. आणि त्यात मी एक झाड होते. तर मला 3च डायलॉग होते, आ उफ बचाव, म्हणजे तो माझा ऑफिशियल पहिला डायलॉग आहे, आ उफ बचाव. एक झाड झालं, ते आ म्हटल्यानंतर ही फांदी कटते, उ म्हटल्यानंतर ही फांदी कटते, बचाव पूर्ण झाड पडलं. सो एवढंच काय ते मी नाटक केलं होतं हे एक. आणि अजून एका कुठल्या तरी नाटकामध्ये मी हरण झाले होते. आणि मला फक्त एकच काम होतं, एका विंगेतून दुसऱ्या विंगेत नुसतं पळत जायचं, दुसरं काहीच नव्हतं. सो एवढंच काय ते नाटक मी केलं होतं. बाकी तशी मी खूप नाटकं केलेली आहे आयुष्यभरात. पण मी तुला सांगते, माझं पहिलं नाटक हे मला गाण्यामुळेच मिळालं. अच्छा, व्हेरी नाईस. तर शास्त्रीय संगीतानंतर तू इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंस. सो कॉम्प्युटर ब्रांचच का मिळाली? मिळाली. कम्प्युटर्स मला होता इंटरेस्ट. मला ना कोडिंगचा थोडासा इंटरेस्टिंग पार्ट हे होता. मला असं ते थोडं क्रिएटिव्ह पण वाटायचं, कोडिंग करतोय किंवा फ्रंट एंड बॅक एंड. तू पण इंजिनियर आहेस, तुलाही माहिती. सो काहीतरी डिझाईन करायचं म्हटलं ना तर मला ते आवडायचं. सो जरी मी म्हणजे कम्प्युटर ऍप्लिकेशन्स शिकलेली असेल तरी मला त्याच्यामध्येही सुरुवातीला मला कोडिंग खूप आवडायची. वी ऑल नो C++, जावा वगैरे. आणि त्याच्यानंतर अल्टिमेटली मग मला फ्रंट एंड डिझाईन करणं, बॅक एंड डिझाईन करणं, ती आणि त्याच्यातलंही मग कसं ते दिसलं पाहिजे, कसं ते असलं पाहिजे, मग कुठे कुठलं बटन असलं पाहिजे, कसं मग ऍप्लिकेशनच्या आतमध्ये गेल्यानंतर कसा इंटरफेस असला पाहिजे. सो बेसिकली डिझायनिंग जे जास्त क्रिएटिव्ह आहे. सो मला
मला त्याच्यात इंटरेस्ट होता. सो म्हणजे कॉम्प्युटर जरी तिला मिळालं असलं तरी तुला तो इंटरेस्टिंग पार्ट त्याच्यामध्ये असल्यामुळे तू व्यवस्थितपणे कम्प्लीट केलं. खूप जण असे असतात की माहिती नाही मिळालं आणि मग ते पेललं नाही पेललं तर मध्ये सोडून जातात वगैरे. नाही. ठीक. पेलवलं बाबा कसं कॉम्प्युटर सायन्स म्हणजे. इंजिनिअरिंग करत असताना कोणत्या डिपार्टमेंटची मुलं हँडसम दिसायची? हँडसम आय थिंक सिव्हिल. सिव्हिल, येस. का असं नाही, इंजिनिअरिंग कॉलेज. मेकॅनिकल मध्ये हँडसम मुलं नव्हती का? तू मेकॅनिकल ठीक होती. सिव्हिलची जास्त चांगली होती यार. एक सिव्हिलची मुलं ना खूप स्टुडियस, सिन्सिअर त्यांच्यात असणारी, आणि प्लस ते इन्स्ट्रुमेंट घेऊन जे काही कॉलेजमध्ये फिरत असतात असं वाटतं देर इज सम सिरियस जॉब हॅपनिंग. माहिती नाही किती सिरियसली करतात पण त्याने इम्प्रेशन खूप चांगलं पडतं. त्याने असं वाटतं की दूर काहीतरी इन्स्ट्रुमेंट घेऊन फिरा सिव्हिलच्या मुलांना. तिने दिलेला एक पॉइंट. सो नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की एक्झाम मध्ये तू कधी कॉपी केलीस का? आणि जर नसशील केली तर कोणाची बघितलीस का करण्याची पद्धत? कॉपी नाही कधी केली, पण एक खूप काय म्हणतात मस्त किस्सा, कडक किस्सा आहे. मी इंजिनिअरिंग कॉलेजला होते आणि मी सेकंड इयर मध्ये होते. माझी बहीण फर्स्ट इयर मध्ये होती. सो मी सेकंड इयर मध्ये होते, ती फर्स्ट इयर मध्ये होती. आणि नाही का आपल्या स्लॉट्स असतात, एक 9 ते 12 एक्झाम होते आणि दुसरी एक्झाम 2 ते 4 होते. सो माझी 9 ते 12 मध्ये सेकंड इयरची एक्झाम झालेली, मी फ्री होते, आणि तिची 2 ते 4 मध्ये एक्झाम चाललेली. ऍक्सिडेंटली ती वॉशरूमला गेली. ओके. ती वॉशरूम मध्ये होती, ऍक्सिडेंटली मी पण वॉशरूम मध्ये गेले. सो आमच्या दोघींच्या मध्ये एक वॉल आहे. मी ह्या वॉशरूम मध्ये आहे, ती ह्या वॉशरूम मध्ये आहे, आणि ती बाहेर आली, मी बाहेर आले. थँक गॉड तू मला भेटलीस. म्हटलं काय झालं? म्हटलं एक्झामच्या मध्ये कसं काय म्हणजे बाहेर आलीस आणि वॉशरूमला जायचं होतं वगैरे. पण ऐक ना, 8085 मायक्रो प्रोसेसरच्या ह्या 21-22 पिना असतात, त्यातल्या त्या 16व्या पिनचं नाव काय? म्हटलं ती इतकी सरप्राईज होते की ती सरप्राइझिंगली मीच असावी आणि एकदम तिला ते दिसावी. आणि तिला नेमकं त्या आपल्याला माहिती काहीतरी 21-22, आता मला एक्झॅक्टली लक्षात नाही किती पिना असतात, पण त्या पिनचे नंबर्स तुला माहिती, आता आपले ते स्ट्रक्चरल डायग्राम्स, आणि त्याच्यामध्ये तिला त्या 2 पिन्सचे नाव आठवेच ना. आणि ट्रस्ट मी, जेव्हा मी वॉशरूम मध्ये होते मला असं वाटलं की ते बाजूच्या वॉशरूम मध्ये, आणि तिलाही असं वाटलं. सो तेव्हा मी तिला पटकन त्या पिन्सचे नाव सांगितले की हा ते हे होतं ते होतं. आम्ही तिथल्या तिथे रिकॉल केलं, मी तिला ते सांगितलं. ऑब्व्हियसली अशा वेळी कॉपी करू शकतो वॉशरूम मध्ये जाऊन. कधी तुला कोणी प्रपोज केलंय का, किंवा तू कोणाला प्रपोज केलंयस का? हा यार, ऑब्व्हियसली म्हणजे आपल्याला खूप लोक प्रपोज करतात, असं काही मला कोणी नाही केलं. म्हणजे मुलींना करतात, कोणाला नाही केलं. मुलींना जनरली करतातच. सी आपल्याला कोणीतरी आवडणं ही आय फील खूप नॅचरल गोष्ट आहे, आणि कोणीतरी येऊन ते कन्फेस करणं मला वाटतं खूप करेजियस गोष्ट आहे, टू कन्फेस द लव्ह दॅट यू हॅव फॉर समवन. सो मी नेहमी म्हणजे कोणी येऊन जर मला प्रपोज केलं तर मी नेहमी हेच म्हणायचे, किंवा ते रादर खूप नॅचरली मला असं वाटायचं की आय रिस्पेक्ट युअर फिलिंग्स, पण असं नाहीये, वी आर नॉट ऑन द सेम पेज. आता मी लाईफमध्ये तिथे नाहीये की मला कोणाबद्दल तरी प्रेम वाटावं किंवा फिलिंग्स वाटाव्या. सो तसं नाहीये, बट आय रिस्पेक्ट की तू आलास, तू तुझं प्रेम कन्फेस केलं, मला व्यक्त झालास. सो आणि आय फील व्यक्त होणं इज व्हेरी करेजियस थिंग, इट इज व्हेरी रेअर, आणि आजकाल तर कोणीच नाही आहे. सो ते आहे. आणि हा, प्रपोजल्स आलेले आहेत. त्यातलं एक प्रपोजल म्हणजे सो आम्ही फिरोदिया करंडक करत होतो इंजिनिअरिंग कॉलेजच्या वेळेला, आणि आमचा मोठा ग्रुप होता. मोठ्या ग्रुपमध्ये
माझे म्हणजे सगळेच ऑलमोस्ट सगळेच आपण फ्रेंड्स होऊन जातो नाही का. नाटक बसवायची प्रोसेसच इतकी एंगेजिंग आहे. तर त्याच्यामध्ये माझे अनेक मित्र होते, त्यातले माझे 2-3 खूपच जवळचे मित्र होते. आणि आम्ही नाटक संपवून रिटर्न येत होतो औरंगाबादला आणि मी मध्ये बसले होते. माझ्या इकडून एक माझा मित्र बसला होता, इकडून सुद्धा एक मित्र बसला होता. आणि बस आता औरंगाबाद आणि शेवटचं इयर इंजिनिअरिंगचं लास्ट इयर म्हणजे माहिती नाही का आपण लास्ट इयर या आणि सगळं ते वन लास्ट टाइम इकडून माझा एक मित्र होता, इकडून माझा एक मित्र होता. आणि बस आता 15व्या मिनिटात मी घरी पोहोचेन असं होतं. आणि काहीतरी आम्ही बोलत होतो आणि याने मला प्रपोज केलं माझ्या पहिल्या मित्राने की आय लव्ह यू. आणि मी इतकी शॉक झाले. मी दुसऱ्याकडे बघितलं आणि तो म्हटला मी टू. मी म्हटलं वेट एक मिनिट मला कळेच ना. मग मी बघू कुठे. याने मला प्रपोज केलं, हा असा का बोलतोय, हा काय म्हणतात, हा माझी मस्करी करतोय, थट्टा करतोय का म्हणून मी याच्याकडे बघायला गेले तर हा मला म्हणतोय मी टू. मग मी सरळ बघितलं. आणि ते दोघेही माझे खूप चांगले जवळचे मित्र होते. आणि कुणाबद्दल काहीतरी वाटणं, काहीतरी फील होणं हे स्वाभाविक आहे. दॅट इज व्हेरी नॅचरल. सो आता मला कळतच नव्हतं की मी स्पीच कशी देऊ माझी. म्हटलं बघ पहिले यांनी केलं ना. म्हटलं बघ I respect your feelings and yours as well. I respect both of your feelings. पण I'm sorry. आपण सेम पेजवर नाही आहोत. पण this should not come in the way of our friendship. हे आपल्या मैत्रीच्या मध्ये नाही यायला पाहिजे. सो प्रश्न आहे की त्यांनी कसं सो ही गोष्ट आपल्या मैत्रीच्या मध्ये नाही यायला पाहिजे असं म्हणून माझं घर आलं. थँक गॉड पोचले. कारण मित्राने प्रपोज केल्यानंतर नाही तुम्ही चेकमेट होता. काय करणार यार, मित्र सुद्धा जवळचा आहे, दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये भेटायचंय आणि आता हा ऑकवर्डनेस आपल्यामध्ये येणार आहे. सो दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये जाऊन मी त्यांना म्हटलं नेव्हर डू दिस. कुठल्याही मुलीला तुम्ही सेम टाइमला प्रपोज नाही करू शकत. यू शुडंट डू दिस. नाराज झाले का फ्रेंडशिप कॅरी केली? फ्रेंडशिप कॅरी झाली. व्हेरी नाईस. फ्रेंडशिप कॅरी झाली. आय फील की फ्रेंडशिप इज द फाउंडेशन ऑफ एनिथिंग. तुम्ही प्रेमात पडा नका पडू, बट व्हॉट रिमेन्स इज द फ्रेंडशिप अल्टिमेटली. अजूनही एक बॉस्टनला आहे आणि एक पुण्याला आहे. ओके. कॅन्टीन, लायब्ररी आणि स्पोर्ट्स रूम यापैकी कोणत्या ठिकाणी तू सर्वात जास्त टाइम स्पेंड? कॅन्टीन. ऑब्व्हियसली कॅन्टीन. तिथले काही किस्से? आमच्या कॅन्टीन मध्ये ना एक पदार्थ मिळायचा, त्याचं नाव फार इंटरेस्टिंग होतं, दबाके समोसा. दबाके समोसा. त्याची कन्सेप्ट अशी होती की जसं आपण वडापाव मध्ये वडा असतो आणि तो पाव मध्ये सर्व केला जातो, राईट? सो याच्यामध्ये समोसा हा पाव मध्ये सर्व करतो, पण तो समोसा खूप वेगळ्या प्रकारे बनवला जातो. सो दॅट वॉज दबाके समोसा. म्हणजे समोसा पावच्या मध्ये असा दाबून प्रेस करून ते असं कटलेट सारखं सर्व करायचं, ग्रिल्ड वगैरे. दॅट वॉज व्हेरी कमाल. समोसा पाव मे बी लाईक दॅट. समोसा पाव सारखाच, पण त्याला दबाके समोसा याच्यामुळे म्हणायचं नाही कारण समोसा जनरली ट्रँगल असतो ना. सो हा कटलेट शेपचा स्क्वेअर समोसा होता. स्क्वेअर, लिटरली स्क्वेअर. तो स्क्वेअर समोसा असा त्या पाव मध्ये सर्व करायचा. आता सध्या आयटीच्या कंपनीच्या बाहेर मुलं लाईन लावून उभे आहेत आणि तू आपल्या हातची ऑपॉर्च्युनिटी सोडून फील्डच चेंज केलीस. आय एम व्हेरी मच ग्रेटफुल की मला TCS सारख्या कंपनी मधून ऑफर लेटर आलं होतं, टाटा सारख्या कंपनीमधून ऑफर लेटर आलं होतं. पण मी खूप तेव्हा डायलेमामध्ये होते. एकीकडे जॉब होता, पण दुसरीकडे आय फील मला ती गोष्ट मिळाली होती जी लहानपणापासून मी शोधत होते. जे मी तुला म्हटलं, मला कधीच माहिती नव्हतं की मला काय बनायचंय, पण मला काहीतरी करायचंय हे मला माहिती होतं. आणि मला असं वाटलं की आता मला ते मिळालं. आणि ते पण का, मी जशी नाटक करताना झाले ना, जशी मी घडत गेले नाटक करताना, ती पर्सनच मी नव्हते.
अच्छा. मी लहानपणापासून मी एक्स्ट्रीम कम्फर्ट झोन मध्ये वाढलेली मुलगी. गाडी माझ्यासाठी खूप जिवलग होती, माझ्या खूप जवळची होती, पहिली होती, पण ती सुद्धा सोडायला मी तयार होते. सो माझी 12वी झाल्या मला 4 व्हीलर मिळाली होती. आणि ऍक्च्युली मला सगळ्या माझ्या फ्रेंड्स 2 व्हीलरवर यायच्या, तर मला पण त्या एज मध्ये आपल्याला तसंच वाटतं ना की 2 व्हीलर चालवावी. सो मला खूप फॅड होतं 2 व्हीलरचं, की फॅसिनेट व्हायचे मी 2 व्हीलर. हो. तर पण ठीक आहे, मला I-10 मिळाली होती, विच वॉज ऑल्सो गुड. मी खूप पटकन 4 व्हीलर शिकले. आणि मी आणि माझी बहीण आम्ही रोज कॉलेजमध्ये 4 व्हीलर मध्ये जायचो. एकदा माझ्या एका मैत्रिणीने मला असं म्हटलं की तू खूप लकी आहेस की तू 4 व्हीलर मध्ये 4 व्हीलर मध्ये कॉलेजमध्ये येतेस. तर मी तिला म्हटलं नाही, तू माझ्यापेक्षा जास्त लकी आहेस. का बरं? कारण तुझ्याकडे फ्रीडम आहे कुठेही जाण्याचं. हो, व्हेरी नाईस. सो आय फील दिस मेक्स ऑल द डिफरन्स. आणि दिस इज ऑल्सो द रिझन का नाटक. मला त्याच्यासोबत खूप गोष्टींचं फ्रीडम त्या गोष्टीने माझ्या लाईफमध्ये खूप एक्सप्लोर करायला मिळालं. ऍज अ पर्सन पण, स्वतःच्या आतमध्ये पण, स्वतःचा जो इनर सेल्फ आहे तो पण मला असं वाटतं की तो नाटकामधूनच जास्त एक्सप्लोर झाला. हो हो, देर इज अ डिफरन्स. आय फील फ्रीडम इज कॉस्टलियर दॅन अ कार. येस येस येस, नक्कीच. सो आय फील ह्या प्रोसेसमध्ये माझ्यातली एक नवीन मी मला सापडले आणि मग मला असं ठरलं की नाही, मला इथे जायचं, मला ह्या. त्यावेळेस तुला तो जॉब तेवढा मॅटर नव्हता की जेव्हा तुला ह्या गोष्टी मिळाल्या असं? हा, मला असं वाटतं की मी जॉब केला असता तर मी इतकी डिस्कवर नसते झाले. सो आता आपण एक गेम खेळतोय. थांब, तर मला सांगू तर ते गेम. सो गेम असं आहे की मी तुला मराठी म्हणी सांगेन आणि त्याचा तुला अर्थ सांगायचा. ओ गॉड. सोप्या म्हणी आहेत, एन्जॉय करू. ओ गॉड. सो फर्स्ट म्हण अशी आहे, नाचता येईना अंगण वाकडं. हा, सो तुला त्याचा अर्थ सांगायचा. नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जमत नाहीये, एखादी गोष्ट आपल्याला जमत नाहीये म्हणून मग म्हणायचं की ती गोष्टच खराब. हा, म्हणजे ठीक आहे, आपल्याला जमत नाहीये, एखादी गोष्ट येत नसेल तर त्याचा म्हणायचं की त्या गोष्टीतच तथ्य नाहीये. जगा शिकवी तत्वज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. लोकांना उगाच फिलॉसॉफी शिकवायची, लोकांसमोर तुर्रमपणा करायचा आणि स्वतःच बघायला गेलं तर कशातच काहीच येत नाही. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. एखादी गोष्ट घडतच नाहीये. बरोबर आहे, परंतु त्याच्यामध्ये खूप सारे विघ्न येत आहेत ती गोष्ट करताना, असं आहे. हा, मग एखादी गोष्ट करत असताना त्याच्यामध्ये अनेक ऑब्स्टॅकल्स येत आहेत, विघ्न येत आहेत. तुला चॅलेंज खेळायला खूप आवडतं म्हणे. म्हणजे बाबांना चॅलेंज देऊन ऍक्टिंग करिअर सुरू केलंस तू. माझे बाबा म्हणजे दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मधले अमरीश पुरी. एक्स्ट्रीम स्ट्रिक्ट, म्हणजे तीच इमेज अमरीश पुरीची. आणि आमची ट्युनिंग पण तशी, मी खूप काही क्लोज नव्हते ऍक्च्युली माझ्या बाबांशी, पण मला असं वाटतं नाटकामुळेच कुठेतरी त्यांचा आणि माझा बॉन्डही खूप क्रिएट झाला आणि खूप आम्ही इमोशनली अटॅच झालो. सी, मला जॉब मिळाला होता, नाटकाची सुरुवात करायला माझ्याकडे असा काही पर्पज नव्हता किंवा असं काही कुणाला तरी सांगावं, कोणी मूर्खातच काढेल की आता तुला जॉब लागलाय, आता तुझं सगळं शिक्षण संपलंय आणि आता नाटक का तू सुरू करतेस. पण माझं वेगळं, काय म्हणतात, माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता. हा, कारण मला माहिती होतं की ही गोष्ट खूप व्हॅल्युएबल आहे माझ्या लाईफसाठी. मग मी माझ्या बाबांसोबत एक डील केली. मी म्हटलं, हे बघा, तुम्ही मला फक्त 3 वर्षाचा वेळ द्या, तुम्ही मला 3 वर्षांचा वेळ द्या, मी त्याच्यामध्ये पुण्यात जाऊन नाटक करेन, माझं काय म्हणतात, मी माझं फुल ऑन देईल. राहिला प्रश्न लग्नाचा, 3 वर्षांमध्ये तुम्ही तुमची प्रोसेस सुरू करा. तुम्हाला
स्थळ बघायचे तुम्ही स्थळ बघा, तुम्हाला कोणी मुलगा आवडला तुम्ही तसा बघा, काय जे करायचं असेल तुमची जी काही घरच्यांची प्रोसेस आहे ती तुम्ही तुमची करत राहा, पण मला फक्त माझ्या आयुष्यातले हे 3 वर्ष माझ्यासाठी, दॅट वॉज द चॅलेंज. खूप मेहनत केली आणि ती दिसतेच आहे ती चॅलेंज तिने कशाबद्दल आणि 3 वर्षांचा चॅलेंज 2 वर्षातच पूर्ण झाला. अच्छा, पहिलं काम मिळण्यासाठी तुला वडिलांचा सपोर्टही झाला, पण तू याच्या आधी तू सांगितलंस की तुझ्या वडिलांचा विरोधी होता. हे काय भानगड आहे, हे नाही समजलं. विरोधच होता, पण तो विरोध सपोर्ट मध्ये कन्वर्ट झाला. मी फर्स्ट इयर नंतर सुट्टीमध्ये घरी गेले आणि तेच पुन्हा लग्नाचा टॉपिक पेटल्या गेला आणि मग माझ्या पप्पांनी माझं फोटोशूट करून टाकलं. अच्छा, लग्नासाठीचा फोटोशूट. तर ते फोटोशूट झालं आणि मी खूप डिस्टर्ब झाले होते त्याच्यानंतर. मग माझ्यावरचंही प्रेशर अजून वाढलं होतं की आता फोटोशूट झालाय नाही का, आता कधीही कॉल येऊ शकतो की आपल्याला कोणाला तरी भेटायला जायचंय, कोणाच्या तरी घरी जायचंय और व्हॉट एव्हर. सो मी रिटर्न आले पुण्याला, 2nd इयर सुरू झालं आणि मी अजून जास्त इंटेन्सिटीने जे काही माझ्या वाटेला येतोय, नाटक वगैरे जे काही सुरू होतं डिपार्टमेंटला, तर मी अजून जास्त इंटेन्सिटीने करत होते. आणि असं करतात त्याच इयरमध्ये, त्या इयर एंडला मला एक कॉल आला जो माझ्या आयुष्यातला पहिला ऑडिशनचा कॉल होता. अच्छा. आणि त्यांनी मला फक्त म्हटलं की तुझे साडीमधले फोटोज पाठव, कम्प्लीट इंडियन साडीमधले फोटोज. आणि माझ्याकडे माझ्या फोनमध्ये नव्हतेच. इमिडिएटली मी फोन चेक केला आणि असे साडीमधले नव्हते. मग मला एक फोटोशूट आठवलं जे मी लास्ट इयरला केलं होतं. बरं, पप्पाला आता मी सांगू नाही शकत की मला ते फोटोज पाठवा, मला कामासाठी फोन आलाय, कारण पहिलं काम होतं, पहिलं ऑडिशन होतं. तर तेही घाबरले असते, कुठे पाठवतीये, काय तुला माहितीये का, कोणती माणसं वगैरे, ऑब्विसली घरच्यांची काळजी. हा, ती काळजी. तर मी माझ्या ताईला फोन केला, म्हटलं ऐक ना, पप्पाकडून ते फोटोज मागवून घे. मध्यस्थी उडकली. मी दीदीला फोन केला, म्हटलं पप्पाकडून ते प्लीज फोटोज मागव ना. आणि कन्फ्युजन बघ, दीदीने पप्पाला फोन केला की प्लीज ते फोटोज पाठवा ना. पप्पाला वाटलं माझ्यासाठी स्थळ आलं. तर पप्पा खुश होऊन पप्पाने फोटोज सगळे होते नव्हते ते सगळे दीदीला पाठवले. दीदीने ते मला पाठवले, मी आमच्या प्रोड्युसरला पाठवले. आणि ज्या फोटोजवर माझं लग्न झालं असतं त्या फोटोजवर तुझी करिअरची सुरुवात झाली, माझ्या करिअरची सुरुवात झाली. सो अशा पद्धतीने तिच्या वडिलांचा हातभार आहे, सिंहाचा वाटा आहे म्हणायला काही हरकत नाही. थँक्यू पप्पा, माझं फोटोशूट केलं. थँक्यू काका. सो जेव्हा तुला पहिला ऑडिशनचा कॉल आला, सो त्या ऑडिशनला जाताना तू चक्क अर्धा डझन माणसं घेऊन गेलीस म्हणे. म्हणजे नक्की काय, म्हणजे तुला भीती वाटत होती म्हणून गेलीस का तुला त्या ऑडिशन घेण्यावरती प्रेशर क्रिएट करायचं होतं? नाही रे बाबा, प्रेशर वगैरे नाही. पण अरे आमच्या घरी तुला सांगते की काही आणायचं किंवा काही नवीन गोष्ट घ्यायची, 2 व्हीलर असू दे, व्हॉटेवर, छोट्याहून छोटी गोष्ट घरातली जी आणायची असेल, सो ती आणायला पण असं एक राऊंड टेबल कॉन्फरन्स सारखं सगळ्यांच्या सहमतीने डिसिजन होतं. त्यामुळे ऑडिशन म्हणजे असं त्यांना झालं की बापरे, आता म्हणजे काय, तिकडे जाऊन सगळ्यांचाच मला एक सपोर्ट लागेल नाही का. तर त्यासाठी मी, माझे वडील, माझा मोठा काका, माझे लहान 3 काका आणि माझे 2 भाऊ. अच्छा. ऍक्च्युली टेक्निकली अर्धा डझनच्याही वर लोक होते. ती सगळी आली. आणि माझ्या म्हणजे ज्या प्रोड्युसरकडे ज्यांच्या सेटवर मी गेले होते, संतोष सरांच्या, अशा 3 गाड्या बॅक टू बॅक आल्या. सगळ्या सेटवर धूळ उडवत. नाही, असं तसं काही हे नव्हतं, म्हणजे तसा काही टेक नव्हता, पण तो अल्टिमेटली तसाच झाला. तेलुगू हिरोईन. सो नेक्स्ट आपण आता गेम खेळतोय.
तुला मी मराठी मूवीची एक गाणी सांगेन, त्याच्यावरून तुला त्या मूवीचं नाव ओळखायचं. रेडी आहेस? नाही पण ठीक आहे. रेडी तर राहावं लागेल तुला. यू हॅव टू फेस. चलो, फर्स्ट असं आहे की हिरवा निसर्ग या भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गाय. मी त्यापेक्षा गाणं गाऊ का? नाही, तुला ह्या मूवीचं नाव सांगायचं येते. नाही, नवस फेडायला चाललेली आहे बस. बस म्हणून नवरा माझा नवसा. राईट. नवरा माझा नवसा. आता त्याचा पार्ट 2 पण येतो. माहिती. ठीक आहे, चलो. नेक्स्ट गाणं असं आहे, अश्विनी ये ना प्रिये, जगू कसा तुझ्या विना मी राणी ग. अशोक सराफे. हा, हिंट देऊ? दे बाबा दे. मस्तीला काय म्हणतात मराठीमध्ये? मज्जा. त्याच रिलेटेड अजून गंमत. गंमत जम्मत. गंमत जम्मत. खूप फेमस गाणे आहेत, खरं आपल्याला ते पटकन त्या पिक्चरची नावं आठवायला येतात. मी पण सांगतो कारण की माझ्याकडे त्याचे आन्सर्स आहेत म्हणून. सो ह्या पिक्चरचं नाव तू नक्की ओळखशील. आताच पिक्चर आहे, म्हणजे आताच म्हणजे थोडा जुनाच आहे परंतु अपडेटेड आपल्या. टिकटिकी वाजते डोक्यात. दुनियादारी. येस, राईट आन्सर दिलेला आहे. देवाच्या पाया पडली ती. किंवा एखाद्या पिक्चरचं नाव विदाउट हिंट. आणि नेक्स्ट असं आहे, आम्ही लग्नाळू आम्ही लग्नाळू. बॉईज. हा, बॉईज. पटकन उत्तर दिलेलं आहे आणि करंटली फिल्म असल्यामुळे तिच्या लक्षात आहे. एक मायथॉलॉजिकल कॅरेक्टर लक्ष्मी आणि एक दुसरं कॅरेक्टर असं की सिम्पल बिंदास गर्ल. सो ह्या दोन्ही कॅरेक्टर मध्ये एवढा डिफरन्स असताना तुला त्याच्यामध्ये काय बदल करावा लागला? लक्ष्मीसाठी खूप बदल करावे लागले. बॉडी लँग्वेजेस खूप वेगळी होती. खूप बॉडी लँग्वेज पण भाषा वेगळी, देहबोली खूप वेगळी, खूप स्टिफनेस, खूप ग्रेसफुलनेस. हात जरी समोर केला, आशीर्वाद जरी दिला तरी खूप ग्रेसफुल. सो मला असं वाटतं की सगळे कॅरेक्टर्स आपल्यामध्ये असतात. आपल्याला फक्त कुठलंही कॅरेक्टर करताना आपल्यातले ते इमोशन्स, आपल्यातलं काय म्हणतात, आपल्यातल्या त्या झोनवर फोकस करावा लागतो आणि तो जास्त करावा लागतो. सो लक्ष्मीसाठी खूप मी ऍक्च्युली बॉडीली पण खूप म्हणजे काय म्हणतात एक्सप्रेसिव्ह आहे. मी बोलताना पण आता कितीदा माझे हातवारी सुरू असतात किंवा सगळं उभी असेल तर मी सतत बॉडी मुवमेंट्स माझे सुरू असतात. पण ते न करता मग खूप ग्रेसफुली एका जागेवर उभं राहून, खूप संयम, खूप स्थिरता, खूप शिथिल. सो ह्या सगळ्या गोष्टींवर जास्त फोकस करून ते करावं लागलं. आणि भाषा तर माझं तसे, मी इंग्लिश स्कूल मधली मुलगी आहे आणि इंग्लिश स्कूलवाल्यांचा प्रॉब्लेम काय ना, त्यांना नधड इंग्लिश येते, नधड मराठी, नधड हिंदी, मग पुढे ते फ्रेंच पाली बिली तो दुसराच वेगळाच मॅटर आहे. आणि त्यात मी छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या टाइमच्या औरंगाबादमध्ये वाढलेली आहे. सो तिथे जितके मराठी भाषिक आहेत तितकेच हिंदी भाषिक. सो माझं फ्रेंड सर्कल मध्ये पण मी खूप जास्त हिंदी आणि इंग्लिश बोललेली. सो मराठी ऍक्च्युली मी जेव्हा नाटक सुरू केलं, अनफॉर्च्युनेटली मी खूप लेट त्याच्यावर फोकस करून अशी मराठी बोलायला लागलेली आहे. आणि सिरियलसाठी तर कम्प्लीट शुद्ध मराठी, ते पण तुम्ही आला आहात वगैरे, म्हणजे ह्या झोनची मराठी. सो मला वाटतं लँग्वेज बॅरियर आला. लँग्वेज अडॅप्ट करायला आणि ती बॉडी लँग्वेज अडॅप्ट करायला मला वाटतं दॅट वॉज चॅलेंजिंग. त्या कम्पॅरिझन मध्ये अमूल्या मला वाटतं ती खूप माझ्या जवळचं कॅरेक्टर आहे. अमूल्या इज लाईक द पर्सन आय वॉज वेन आय वॉज इन 11th-12th. खूप चुलबुली, खूप असं
त्या टाईपची हो बिंदास हो हो एन्जॉय करणारी तिची लाईफ लाईफ जगायची. हा दिस इज माय मोमेंट आणि तो मी कम्प्लीट जगणार. हा माझा क्षण आहे. येस येस येस, मी आता ह्या क्षणासाठी जगते. पुढे जे होईल ते होईल. मला आता ही गोष्ट बरोबर वाटते ना, तर मग मी ती करणार. खूप इन्स्टिंक्टिव्ह. सो अशी. सो त्यामुळे ते मला अडॅप्ट करायला खूप सोपं होतं. ऑल्दो तसं करून स्क्रीन समोर करणं खूप वेगळं आहे, पण अमूल्य खूप क्लोज आहे माझ्या, खूप जवळचं कॅरेक्टर आहे. सो अमूल्य ही दुसरी कोणी नसून 11वी-12वीची अनुष्का आहे. हो असं म्हणू शकतो. सो एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या एवढ्या तणावाच्या वातावरणामध्ये तू तुझ्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घेतेस? तुझे काही कोट्स आहेत किंवा मोटिवेशन काही गोष्टी आहेत ज्या तू फॉलो करतेस? हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. म्हणजे लोकांना स्क्रीनवर जे दिसतं ते एक असतं, पण त्याच्या मागे मला वाटतं एव्हरी आर्टिस्ट इज कॅरिंग अ बॅगेज. आपण खूप सारं बॅगेज घेऊन येतो आणि केसापासून नखापर्यंत जर मला कोणीतरी जज करतंय समोर उभं राहिल्यानंतर, सो द फिलिंग की मी फ्री आहे, की माझे इनहिबिशन्स जे आहेत ते काढून, माझे जे न्यूनगंड आहेत माझ्यातले प्रत्येक आर्टिस्ट मधले ते काढून कॅमेरा समोर उभं राहणं, मला वाटतं दॅट इज व्हेरी टफ, व्हेरी डिफिकल्ट. तर आपल्याला जे स्क्रीनवर दिसतं ती एक गोष्ट असते, पण त्याच्या मागे मला असं वाटतं ती जी प्रॅक्टिस आहे ना, जी आपण स्वतः सोबत आपल्या सेल्फ सोबत करतो, ती जास्त इम्पॉर्टंट आहे. ते इनहिबिशन्स काढणं, ते न्यूनगंड काढणं आपल्या आतमधले, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. सो कुठलंही, म्हणजे आता सपोज एक सिरियल माझी संपली, त्याच्यामधला जो काळ असतो की एका सिरियल नंतर दुसऱ्या प्रोजेक्टकडे जाण्यामधला काळ, आय फील दॅट इज मच मोर इम्पॉर्टंट दॅन द वर्किंग पिरियड इटसेल्फ. म्हणजे मी स्क्रीनवर दिसते त्याच्यापेक्षा मी जेव्हा नाही दिसत तेव्हा मी काय करते तो जास्त महत्वाचा काळ आहे. आणि त्या काळामध्ये ना मला असं वाटतं इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सिट विथ युअरसेल्फ, स्वतःसोबत बसणं. आणि एक सिरियल सुरू असताना मी अमूल्य म्हणून रोज सकाळी उठून जी स्क्रिप्ट माझ्या समोर यायची, जे इमोशन्स त्याच्यामध्ये होते ते सगळे मी पोर्ट्रे करत होते. पण व्हॉट अबाउट माय इमोशन्स, जे तेव्हा मला वाटत होतं की सीन सुरू होता पण मला भूक लागली होती आणि तेव्हा मला आईस्क्रीम खायची होती. हे खूप छोटंसं इमोशन आहे, हे खूप छोटंसं एक्झाम्पल आहे, पण असे सप्रेस झालेले माझ्या आतमध्येच दडलेले अनेक इमोशन्स हे वर्षभराचे राहिलेले आहेत. सो व्हॉट आय डू इज, मी स्वतःसोबत बसते आणि ते सगळे इमोशन्स मी बाहेर काढते इन सो मेनी वेज. काही गोष्टी लिहून होतात, काही गोष्टी एक्सरसाइजने बाहेर पडतात, काही गोष्टी रडून सुद्धा बाहेर पडतात. रडणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि इन अ वर्ल्ड विच इज रनिंग सो फास्ट, आपल्या सगळ्यांना इतकं मला असं वाटतं कम्पीट करायची किंवा सतत दिसत राहायची जेव्हा काय म्हणतात गरज आहे, एक अशी इंडस्ट्री, एक असं काम जे विच इज सो डिमांडिंग, जे तुमचं पर्सनल प्रोफेशनल सगळं काही तुम्हाला एक पब्लिक फिगर म्हणूनच सगळं काही करावं लागतं. सो जे इतकं डिमांडिंग आहे त्याच्यामध्ये जस्ट टू स्टॉप, स्वतःसोबत बसून स्वतःचे इमोशन्स एन्काउंटर करणं, आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मी ते करते आणि त्याच्यातूनच खूप गोष्टींची हिलिंग होते असं मला वाटतं, की स्वतःसोबत बसून स्वतःचे इमोशन्स एन्काउंटर करून मग काही लिहून बाहेर पडतात, काही गाऊन सुद्धा बाहेर पडतात. म्हणजे आता मी गाणं ऑब्व्हियसली तितक्या ऍक्टिव्हली मी रियाजामध्ये नाहीये, पण मग आता मी स्वतःसाठी गाते आणि तो माझा हिलिंग पॉइंट. मी गाणं गायल्यानंतर मला बरं वाटतं. सो मला वाटतं की तो पण एक हिलिंग पॉइंट आहे, काहीतरी लिहून बाहेर काढणं तो पण एक हिलिंग पॉइंट आहे. सो हे मेडिटेशन सारखं तुला वर्क? हो, इट वर्क्स ॲज मेडिटेशन. आणि मी ह्या सगळ्यामध्ये ना आय ट्राय की मी रोज सकाळी, द लीस्ट आय ट्राय की रोज सकाळी मी लवकर उठेन. आय विल स्टार्ट माय डे अर्ली. मी सांगते जेव्हा खूप काय म्हणतात आता डिसिजन नाही घेता येते किंवा आता खूप प्रेशर वाढतंय किंवा फ्रस्ट्रेटेड आहे, टफ आहे, स्ट्रेस लेवल वाढलेला आहे, द लीस्ट आय डू इज की मी रात्री नाही जागणार.
आय विल मेक मी स्वतःसोबत प्रॉमिस करेन की मी उद्या सकाळी बिफोर सनराईज उठेन, मी गच्चीवर जाऊन सनराईज बघेन. सो दिस इज द लीस्ट आय डू. बट ट्रस्ट मी, इट मेक सो मच ऑफ चेंज. त्याने इतक्या गोष्टी बदलतात ना. दिवसाची सुरुवात लवकर होते आणि एक नवीन सुरुवात करण्याची जी दिवसाची सुरुवात आपण बघतो ना, तर आपल्यामध्ये एक उमेद जागते की काहीतरी नवीन सुरुवात होईल. आणि आर्टिस्ट म्हटल्यानंतर तुम्ही हे ऍक्सेप्ट केलेलं आहे की तुम्ही एक अनसर्टन लाईफ चूज करताय. तुमच्या आयुष्यात कुठलीच गोष्ट सर्टन नाहीये. कोणीच हामी नाही देऊ शकत की हे वर्क होईल आणि हे नाही वर्क होईल. सो हे जेव्हा तुम्ही चूज केलंय तर तेव्हा मला असं वाटतं की 50% काम हे तुमचं टेम्परामेंट, तुमचं माइंड, ह्याला तुम्ही कसं सेन ठेवतात, कसं त्याची किती काळजी घेतात, स्वतःची किती काळजी घेतात याच्यावर आहे. सो आय ट्राय की तेव्हा मी उगाच गोष्टींमागे धावून, उगाच धावपळ करून नाही, तेव्हा मी स्वतःची काळजी घेते की नाही, आज मला एका जागेवर बसावं वाटतंय, मी बसेन आणि मी त्याचं गिल्ट नाही घेणार. हे खूप म्हणजे आपल्या जनरेशन मध्ये मला वाटतं हे खूप उलट आहे. आपल्याला एका जागेवर बसण्याचं सुद्धा गिल्ट येतं. आपल्याला सतत आहे ना ती सवय लागली की मला कम्पीट करायचं, मला काम करायचं, मला हे करायचं, मला ते करायचं, ती हे करते. प्लस सोशल मीडिया, तर सोशल मीडियाची आपल्याला सगळं वाटतं की प्रत्येक जण किती लाईफ एक्सप्लोर करतंय, कोणीतरी ट्रॅव्हल करतंय, अरे कोणाला तरी काहीतरी मिळालं, कोणी हे प्रोजेक्ट करतंय, ते प्रोजेक्ट करतंय. सो ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की आपण खूप स्वतःला हरवून चाललोय. स्वतःचं जे स्वत्व आहे ते मला असं वाटतं ते हरवत चाललं. सो इट इज रिअली इम्पॉर्टंट टू सिट इन वन प्लेस अँड फील व्हॉट यू आर फीलिंग विदाउट फीलिंग गिल्टी अबाउट इट. कधी कधी काय होतं ना, आपणच स्वतःला इतके जज करतो की दुसरं कोणी येऊन जज करण्याची गरजच नाही. सो टेक टाइम अँड डोंट फील गिल्टी अबाउट इट. सो येस. आणि द करंट मंत्रा, आपले ऑब्व्हियसली नेहमी मंत्रास चेंज होत राहतात. सो मी पंकज त्रिपाठी सरांच्या इंटरव्ह्यू मध्ये ही लाईन ऐकली होती, ज्याने माझं पर्स्पेक्टिव्हच बघितलं गोष्टींकडे बघण्याचं. आणि आय फील की हे आर्टिस्ट कुठल्याही ऍक्टरच्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी असं म्हटलं की आपल्याला असं वाटतं की सक्सेस हा एक इव्हेंट आहे. एक कुठला तरी प्रोजेक्ट आपण करतो, तो फेमस होतो आणि आपण सक्सेसफुल झालो. आणि ते म्हटले की आणि आपल्याला असं वाटतं की गेटिंग फेमस होणं ही प्रोसेस आहे की आपण एका प्रोजेक्ट नंतर दुसरा करतो, दुसऱ्यानंतर तिसरा करतो आणि हळूहळू आपण फेमस होतो. पण हे एक्झॅक्टली उलट. त्यांचं असं म्हणणं आहे की सक्सेस इज अ प्रोसेस. तुम्ही एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं काम करत जातात आणि हळूहळू तुम्ही सक्सेसफुल होतात. वाईल गेटिंग फेमस इज अन इव्हेंट. ह्या सगळ्या कामांपैकी एक कुठला तरी प्रोजेक्ट तुमचा वाजतो आणि मग तुम्ही फेमस होता. सो आय थिंक दॅट काइंड ऑफ चेंज द वे मी आता इथून पुढचं जे प्रोजेक्ट करतेय. सो त्याच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. तुझ्या तिन्ही भूमिका खूप फेमस झाल्या, परंतु त्या तिन्ही भूमिकेपैकी तुला कुठल्या नावाने ओळखलं जातं? ऍक्च्युली तिन्ही नाही असं नाही, पण सगळ्यात जास्त मला वाटतं कारभारी लयभारी मधली पियू आणि अमूल्य पण 36 गुणी जोडी मधली. आणि माझं कुठलं जवळच आहे, आय थिंक पियू, कारभारी लयभारी. आता आपण तुझ्या थोडं फॅशन स्टाईल बद्दल बोलूया की अनुष्का सरकडेची फॅशन स्टाईल काय आहे? कम्फर्टेबल क्लोथ्स एनी टाइम. काहीतरी खूप लूज ज्याच्यामध्ये मी कशीही वावरू शकते, खूप कम्फर्टेबल आहे. आय चूज कम्फर्ट ओव्हर फॅशन. आणि कलरफुल थोडासा. आज मी ब्लॅक घातलं, ती गोष्ट वेगळी आहे, पण जनरली कलरफुल. पेस्टल्स, ब्लूज खूप सारे, व्हाईट्स खूप सारे. आणि ऍक्च्युली माझे कपडे माझ्या मूडवर पण डिपेंड असतात. म्हणजे काय मूड आहे तसं तुझं कलर कोडिंग चेंज होतं का? कलर कोडिंग नाही, पण अरे यार फिल्म बघून आपल्याला असं होतं ना की एखादा सॅड सीन असेल तर जनरली
आपण नॉर्मल कपडे घालतो. नाही, खूप असं कुर्ता हा, वगैरे okay, असं हा. केस बांधलेले असं तसं. सो अगदी मी खूप सॅड असेल, थोडी लो फील करत असेल तर मी तुला कुर्त्यातच दिसेल. कुर्ता काहीतरी लूज काहीतरी घातलेलं. आणि मी एकदम अशी वेल टू डू असेल त्या दिवशी मग सगळं व्यवस्थित, सगळं जागची जागेवर. हो, Okay. हातात घड्याळ वगैरे. सो पण मी एक्सपेरिमेंटल आहे क्लोथ्सच्या बाबतीत. मी ऍक्च्युअल फॅशन जे सुरू आहे ते पाळण्याचा प्रयत्न करते, पण जर ते मला नसेल आवडत तर मी नाही करत. मी त्याच्यासोबत एक्सपेरिमेंट करू शकले तर मग मी करते. सो काइंड ऑफ असं. ओके. सो इंडियन कल्चर, साडी वगैरे ह्या रिलेटेड? आय लव्ह साडी. आय लव्ह साडी लाईक एनिथिंग. नथ तर मला इतकी आवडते की मी ह्या ड्रेसवरही नथ घालून फिरू शकते. मला इतकी आवडते नथ. माझ्याकडे कलेक्शन पण आहे नथचं. सो आय लव्ह इंडियन ड्रेसेस. तर सोशल मीडियावरती तू खूप अपडेट राहतेस, आम्हाला तुझ्या पोस्ट मध्ये खूप ऍक्टिव्ह दिसतेस. तर यामागचं कारण काय? जिम की योगा? माझा एक्सरसाइजचा फॉर्म मी सतत बदलत असते. म्हणजे मी एक कुठल्या गोष्टीला स्टिक नाही राहत. अच्छा. मी लहानपणी खूप योगा करायचे. मी अजूनही करते अधूनमधून. म्हणजे काही टेक्निक्स योगाच्या मी अजूनही प्रॅक्टिस करते. मी त्राटक खूप, जेव्हा माइंडला काम करायचं असेल तर मी त्राटक वापरते. जिमची माझी फेज असते की मी 6 months जिम करून मग पुन्हा थोडा फक्त कार्डिओ किंवा मग स्विमिंग, जे काही अवेलेबल असेल तो फॉर्म घेण्याचा. पण एक कुठला तरी फॉर्म करत चालली असं नाही. मला थोडं फ्लेक्झिबिलिटी आवडते. किंवा मग अधूनमधून मी झुंबाचा वर्कशॉपही करेन एखादा, जो कुठला अवेलेबल असेल, सुट्टीचा दिवस असेल, शूट नाही काही नाही. सो मग एखादं झुंबाचं सेशन. पण खाण्याबाबतीत मी खूप पर्टिक्युलर म्हणण्यापेक्षा म्हणजे मी सगळं खाते, पण मी सगळं थोडं थोडंच खाते. ओके. आणि हे मला लहानपणापासूनची सवय की मला गुलाबजामुन खूप आवडतात, प्रचंड आवडतात. ओके. मला शाही तुकडाही खूप आवडतो. पण मी ऍट अ गिव्हन टाइम मी 2 गुलाबजामुनच्या वर नाही खाऊ शकणार. फार तर फार तिसरा. पण असा बॅग घेऊन आईस्क्रीम पण, माझी फेवरेट आईस्क्रीम जरी मी खाल्ली ना तर मग एक बोल भरून, पण अख्खं एक पॅकेट फॅमिली नाही 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 नाही. सो मी सगळं खाते पण थोड्या प्रमाणात खाते. इंटरेस्ट आणि आवड प्रत्येक गोष्टीत आहे. हो, त्याला लिमिटेशन्स आहेत. सो बेसिक फिटनेस फंडा तिचा आहे. आणि माझा ब्रेकफास्ट खूप स्पेशल आहे. म्हणजे माझ्या दिवसाच्या 3 meals मधला ब्रेकफास्ट इज माय स्पेशल मील, स्पेशल अटेन्शन. सकाळी उठून पहिले वॉर्म वॉटर, कोमट पाणी ते पिते. 4 बदाम जे रात्री मी सोक करून ठेवलेले, भिजवलेले, ते खाते. त्याच्यानंतर मी असं वाचतो बाउल भरून म्युसिली, ज्याच्यामध्ये मी माझे ड्रायफ्रूट, मला आवडतं चॉकलेट, मध, असं सगळं घालून, दूध घालून तो एक बाउल. आणि त्याच्यानंतर मग थोडेसे पोहे किंवा जे काही इडली, सांबार किंवा मेदू वडा, त्याच्यानंतर मग असा एक पीस त्याचा, आणि मग एक कॉफी, आणि मग माझा ब्रेकफास्ट संपला. व्हेरी नाईस आणि व्हेरी टफ. ब्रेकफास्ट इज लाईक आय नीड अ टाइम. म्हणून म्हटलं इंटरव्ह्यू दुपारी करू. तर सध्या आपण एक गेम खेळतोय, खूप मस्त गेम आहे. किचन क्वीन गेमचं नाव आहे. त्याच्यामध्ये मी तुला काही एखादी वस्तू सांगते स्पेसिफिक किचन मधली. किचन मधल्या किंवा भाज्या वगैरे ह्या गोष्टी, त्याची तुला रेट सांगायचे. ठीक आहे, रेडी? सो टोमॅटो 1 kg चा रेट काय सध्या? 60 रुपये. व्हेरी नाईस. पहिलं उत्तर बरोबर दिलेलं आहे. मी भाज्या घेते. ओनियन, कांदा? 50च्या आसपास. आता डिपेंड्स कुठे घेतात, पण 50 बऱ्यापैकी 50 kg आहे. हो. सध्या माझी कुकिंगची फेज सुरू आहे. थँक गॉड राऊंड झाला. मेथीची भाजी? मेथी महाग आहे थोडीशी, नॉर्मल पेक्षाही. मला वाटतं एक जोडी मेथीची 40-45. ओके. 40 तरी असेल. माहित नाही तुला भाजीवाला एवढा महाग का देतोय. आमच्या इथे तर 20 रुपये आहे. मे बी तुझ्या इथे 40. हो. थांब आता. आमच्या इकडे येऊन घे. ठीक आहे. 1 लिटर दूध? 1 लिटर ना? कुठलं दूध? अमूल दूध. अमूल दूध. गोल्ड?
अरे हे काय आहे? एवढं डिटेल नाही माहिती तुम्ही आम्हाला. डिटेल आता मला डिटेल मध्ये विचारा, रेट सांगते यार. 35 रुपयाची अर्धा लिटरची बॅग आहे, 70 रुपये. अच्छा, हो गोल्ड वाले का? हो हो. हे आम्ही यार साधे घेतो यार, ते आमचं 58 रुपये लिटर आहे. हे गोल्ड वगैरे मी पहिल्यांदाच ऐकतोय. ठीक आहे, मी गोल्ड research काय आहे? विकास गोल्ड नॉर्मल आहे आणि अमूल गोल्ड नॉर्मल आहे. करतो. Okay. 35 रुपयाची 1 kg भेंडी. 1 kg भेंडी. भेंडी मला खूप आवडते. हा, मला करंट मला वाटतं काहीतरी 30 रुपये. बर, 1 भेंडी. kg भेंडी ब्रो. हो सॉरी, 1 kg भेंडी इज 40 to 50. नो, मग 20 रुपये पावशर आहे फक्त. पावशरला 20 रुपीज आहे. 20 to 25. 1 kg 80 to 100 rate आहे. भेंडी हो. भेंडी. ओके, भेंडी. चला नेक्स्ट. एका अंड्याची किंमत किती? एका अंड्याची 6 रुपये. 7.5 रुपये. मी घेतो इथं 7.5 रुपये. नाही यार, 6 रुपयामध्ये घेते मग मी. मला महाग देतात की काय? मी 6 अंडी घेतली, मला 36 रुपये पडली. अच्छा, मी दररोज 4 अंडी घेतो, मला 30 रुपये मिळतात. साखरेची पर केजी किंमत किती? कशाची? साखर, शुगर. शुगर यार, आमच्या इथे काय आहे ना, तुम्ही 700 रुपयाचं जर सामान घेतलं तर 1 किलो साखर फ्री. तर मग मी नेहमी तशीच बचत करते. ओके, मी तुला ऑप्शन देतो. हा. 40 रुपये, 30 रुपये, 45 रुपये. 40. 45 रुपये, 5 रुपये एक्स्ट्रा. ठीक है. देने का दाम बोलो ना भैया. देने का दाम बोलो, 5 रुपये कम करो. ठीक आहे. सध्या सिलेंडरची किंमत काय? तो आता असं नको म्हणून आमच्या घरी पाईपलाईन आहे. हो. काय खरं? माझ्या पण घरी आहे, खरं मला माहिती आहे सिलेंडरची किंमत. तूच सांग. 1100 रुपये. ओ हो, ठीक आहे. चिकन नॉनव्हेज खातेस तू? हा, मग चिकनची मी बनवत नाही. 1 kg. बनवत नाही, मी बनवत नाही. ओके, त्यामुळे तिला माहिती नाही. मी बनवतो 240 kg. 240 kg, 240 रुपीज पर केजी. पर kg. ओ, कमी जास्त होत असते, सध्या तर 240 आहे. नेक्स्ट असं आहे की 5 डाळींचे प्रकार तुला सांगायचे. तूर डाळ, मसूर डाळ, येस, उडीद डाळ, पुरणपोळी कशाची करतो आपण? चना डाळ, चना डाळ आणि काय, मूग डाळ. मूग डाळ. ओ फ्रीक, मूग डाळ. हो. ओके, ठीक आहे. सो 3-4 तर तिने सांगितले आहेत. बाकीची मी सांगतो, म्हणजे मला पण माहिती आहे आणि मी लिहून पण घेतले. महाराष्ट्रीयन 5 ब्रेकफास्ट तुला सांगायचे. महाराष्ट्रीयन 5 ब्रेकफास्ट: पोहे, उपमा, थालीपीठ. येस. पोहे, उपमा, थालीपीठ, कुचकारा. ते मला नाही माहिती. आमच्याकडे काय आहे, करतो? ठीक आहे. ओके. कुचकारा. आणि काय खातो आपण सकाळी? उपम्यापासूनच जो शिरा. ऑब्विसली. ठीक, व्हेरी नाईस. स्कूल फ्रेंड, कॉलेज फ्रेंड, इंजिनिअरिंगचे फ्रेंड, त्याच्यानंतर तू पोस्ट ग्रॅज्युएशन केलंस ते फ्रेंड्स. सो तुझ्या या फ्रेंडशिपच्या लिस्ट मध्ये येण्यासाठी काय क्रायटेरिया? नाही यार, क्रायटेरिया असं काही नाहीये. पण ज्यांच्यासोबत मी खूप कम्फर्टेबल असते ना, मी जशी आहे तशी मी राहू शकते. मला ते लोक आवडतात ज्यांच्यासोबत मी मजा करू शकते. मी म्हणजे इंटेलेक्च्युअल गोष्टी वगैरे ह्या सगळ्या पण आहेत, पण ज्यांच्यासोबत मी एकदम फ्रीली राहू शकते ना. मांडू शकते. येस येस येस, फ्रीली मतं मांडू शकते, फालतूपणा करू शकते, गोष्टी शेअर करू शकते, मजा मस्ती करू शकते, गोष्टी शेअर करू शकते. सो इमोशनली कनेक्टेड राहू शकते. सो अशा लोकांसोबत मी राहते, किंवा असे लोक माझे पटकन फ्रेंड्स बनतात. मी बोलते सगळ्यांसोबत, पण माझे प्रत्येक ग्रुपमधले असे फ्रेंड्स आहेत, म्हणजे लहानपणापासूनचे पण फ्रेंड्स आहे. माझा एक ग्रुप आहे 5 जणांचा.
अच्छा. तो लहानपणापासून, म्हणजे लहानपणापासून, या मार्क पासून ओके. So, तेव्हापासून ते आहेत, ते अजूनही आहेत. सो मी खूप, म्हणजे आय एम सो इमोशनली अटॅच. येस, इमोशनल अटॅचमेंट. फ्रेंडशिप बद्दल तर बोललो आपण, परंतु आता लाईफ पार्टनर बद्दल मुलींच्या खूप अपेक्षा असतात, की मदत करणारा हवा, सपोर्ट करणारा हवा, वगैरे वगैरे वगैरे. तर तुला तुझ्या लाईफ पार्टनर मध्ये कोणत्या गोष्टी नको आहेत ते आम्हाला सांग. नकोय, पाहिजे असणाऱ्या गोष्टींची लिस्ट असते. हो यार, नको असणाऱ्या गोष्टी तुला सांगायला. मला आजच्या जनरेशन मध्ये असा मुलगा हवा ज्याला हे कळत असेल की काम हे आपल्या आयुष्याचा एक आस्पेक्ट आहे आणि फॅमिली आपल्या आयुष्याचा दुसरा आस्पेक्ट आहे. सो सतत काम 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 असं मला नको. म्हणजे आपल्या आयुष्याचे वेगवेगळे आस्पेक्टचे वेगवेगळे सेट्स आहेत आणि ते मिळून आपलं एक आयुष्य बनतं. सो ह्या विचारांचा कोणीतरी हवा. सो थोडक्यात तिला की प्रोफेशनल लाईफ वेगळं आणि पर्सनल लाईफ वेगळं, आणि दोन्ही गोष्टीला बॅलन्स करून. एक्झॅक्टली, देर शुड बी बॅलन्स हवा आहे. आणि जो जगत नाहीये असा तसा नको आहे. हा, देर शुड बी अ बॅलन्स अँड बोथ आर इम्पॉर्टंट. म्हणजे आजकाल मला असं वाटतं सगळ्या मुलींचं पण असं झालं नाही, मला काम करायचं नाही, मला काम करायचं नाही. मग त्याच्यामध्ये मला असं वाटतं की खूप गोष्टी आपण कॉम्प्रोमाइजही करत चाललोय ज्या इक्वली इम्पॉर्टंट आहेत. सो असा कोणीतरी, आणि विदाउट जजमेंट्स. नो जजमेंट्स पास्ट. जे काही आहे ते जर आपण बघितलं ते काही ह्युमन माइंडला समजून घेणार की ऍट दॅट टाइम ते माझं इमोशन आहे, ती माझी फिलिंग आहे त्याच्या मागची, पण जज नाही करायचं म्हणजे कुणालाच इन जनरल. आणि करूही नाही करू. सो येस, तितका ओपन माइंड. जज करणारा मुलगा तिला नको आहे थोडक्यात. आणि जो बॅलन्स मेंटेन, दोन्ही वर्क आणि घरची लाईफ बॅलन्स करायला हवा. तू 2 व्हीलर ही शिकलेली आहेस, 4 व्हीलर ही शिकलेली आहेस, ट्रॅक्टर शिकलीस, हॉर्स रायडिंग शिकलीस, म्हणजे आता फक्त विमानच उडवायचं बाकी आहे. आवडेल यार, खरंच विमान शिकून उडवायला आवडेल. पण मला असं वाटतं बाबांमुळे मला ती सवय आहे. माझ्या पप्पांना ते क्रेझी आहेत गाड्यांबद्दल, त्यांना खूप आवडते ड्राईव्ह करायला. सो ती एक सवय मला वाटतं त्यांच्याकडून आलेली आहे. पण हा, 2 व्हीलर तर ती माझी इच्छा होती. मला गजनी फिल्म खूप आवडते, त्याच्यामध्ये ती कल्पना 2 व्हीलर चालवायची, बाईकवरून येते. सो मग मी, हो, दॅट इज माय फेवरेट फिल्म गजनी ऑन रेकॉर्ड. तर मी चोरून घरच्यांपासून लपून छपून 2 व्हीलर नाही का मैत्रिणीची थोडी घेऊन इथून तिथपर्यंत, घरी अलाउड नव्हतं. सो मग मी लपून छपून मैत्रिणीच्या गाडीवर 2 व्हीलर शिकले. 4 व्हीलर घरच्यांमुळे शिकले. ट्रॅक्टर मी कॉलेजमध्ये शिकले. कॉलेजमध्ये फुटबॉल ग्राउंड होतं आणि तिथे ट्रॅक्टर होतं आणि ते काका आहे ना, ते रोज येऊन आमच्याशी बोलायचे. ते कॅन्टीन मध्ये यायचे, तिथे आमची भेट झाली. मग ते असंच सांगायचे, ते आमच्याच गावाचे सुद्धा होते. आणि मग मी त्यांना म्हटलं, काका मी तुमचं ट्रॅक्टर चालवू का हो? तुम्ही नका टेन्शन घेऊ, मला येते 4 व्हीलर. त्यांनी मला चालवू दिलं. तर मग मी तिथे ट्रॅक्टर शिकले. हॉर्स रायडिंग मी कारभारी लयभारीच्या वेळेस सिरियलसाठी शिकले. सो तो पण असा एक टिक झाला आणि मला प्रचंड आवडतं. माझा खूप चांगला एक्सपिरियन्स होता हॉर्स रायडिंग शिकण्याचा पण. आणि मी पडले पण होते. हो. सिरियस काही लागलं नाही, सिरियस काही लागलं नाही. पण आय थिंक पहिले ट्रेनिंग दिली होती तर काय म्हणजे ती उपयोगात आली, इम्प्लिमेंट करू शकते आणि पुढे फ्युचर मध्ये उपयोगात येऊ शकते. जर गाड्या अवेलेबल नाही राहिल्या तर मुलगी घोड्यावरून प्रवास करू शकते. तर तुम्ही घोडाच घ्या. थँक्यू सो मच अनुष्का आमच्या शो मध्ये आल्याबद्दल. थँक्यू यार, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी. आम्ही खूप एन्जॉय केलं तुझ्याबद्दल टाइम, आम्ही कधीच विसरणार नाही. थँक्यू फॉर हॅव्हिंग मी ऑन बोर्ड. आणि येणाऱ्या तुझ्या प्रोजेक्ट बद्दल तुला शुभेच्छा. तुझं कॅरेक्टर नक्कीच लोकांना आवडेल ही अपेक्षा. थँक्यू. सो मच. येस.